आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार. आज बऱ्याच जणांचा आपला उपवास असणार आणि सकाळी पूजा मांडायची म्हटल्यावर ना ही सर्व तयारी आपल्याला आधीच करावी लागते. 5 झाडांचे डाळे, फुले, नारळ आणि प्रत्येक ठिकाणची पूजा मांडण्याची पद्धत पण वेगवेगळी असते. तर आमच्याकडे ना अशा प्रकारची पूजा करतात. तर पूजेसाठी लागणारे सर्व सामान मी एकत्र करून ठेवलेले, जेणेकरून ना चुकून माझ्याकडून काही राहायला नको. तर कलशामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये मोती, दुर्वा, नाणी, सुपारी हे सर्व टाकून घेतले आणि आड बाजूला हळद कुंकाची बोटे वडून घेतली. आणि हा मुकुट आहे ना, आधी असे काय भेटत नव्हते, पण आता सगळीकडे भेटतो. तर माझ्याकडे पण होता, मग तो लावून घेतला आणि हार घातले आणि छान अशी रांगोळी काढून घेतली आणि समई पण लावले. या समई ना छोटूशा आहेत, माझ्या आईने मला दिलेल्या आहेत, तर मला खूप आवडतात ह्या समया. तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. तर कलशाला हळद कुंकू लावून घेतले, मी हळद कुंकू लावले आणि छान अशी दिवाबत्ती लावली. प्रसादासाठी ना पंचामृत बनवलं होतं मी, आणि पूजा करून जी कथा वाचतात ना ती आमच्याकडे संध्याकाळीच वाचतात, पण मी ना आज सकाळीच वाचली. पुस्तक म्हणजेच ना मी ना आपले महालक्ष्मी कॅलेंडर आहे ना त्यातली कथा वाचते, कारण तीच कथा वाचायला मला आवडते. कारण पुस्तकामध्ये ना वेगवेगळं लिहिलेलं असतं, त्याच्यामुळे मी कॅलेंडरमधलंच वाचते. असो, तर पूजा वाचून छान असे दर्शन घेतले आणि मन खूप प्रसन्न झाले. तर कशी झाली आहे पूजा मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.